भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये 193 जागा सध्या जिंकलेल्या आहेत आणि अजूनही त्यांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. पण असं काय झालं, की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आणि भाजप जिंकली. यामागचं नेमकं कारण काय आहे, की फक्त आपण एस-आय-आर किंवा ई-व्ही-एम किंवा वोट चोरी किंवा मॅनिप्युलेशन्स यांनाच दोष देणार आहोत. ममता बॅनर्जींचं खरंच काही चुकलं का? त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या अंगलट आल्या का? पक्षांची धोरणं चुकली का? कारण सलग 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर 3 वेळच्या आता टी-एम-सी पेक्षा भाजपला निवडून देऊया हा लोकांनी विचार केला का? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असं काय घडलं? त्यामागची कारणं अशी आहेत. पहिलं कारण असं आहे, लोकनीती CSDचा एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनुसार असं झालं होतं, की 2016 मध्ये भाजपला इथं 12% हिंदू मतं मिळाली होती. हाच आकडा 2021 मध्ये 50% गेला आणि 2026च्या निवडणुकीमध्ये 50%च्या वर जर आपल्याला हिंदू मतं मिळाली, तर त्याचं ध्रुवीकरण होऊ शकतं. हे भाजपच्या चाणक्यांनी अचूकपणे हेरलं. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाचं जे कार्ड आहे ते पश्चिम बंगालमध्ये पद्धतशीरपणे खेळायला भाजपनं सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी काय केलं? त्यांनी हे सुरू केलं. म्हणजे आता हे जे ठाकूर आहेत, अनुराग ठाकूर आणि तिवारी, तर गायपट्ट्यातलं जे हिंदुत्व असतं ते काहीसं शाकाहारी हिंदुत्व आहे किंवा त्याला आपण जय श्रीराम किंवा गोमाता असं स्वरूप देतो. पण पश्चिम बंगालमध्ये जर तुम्ही आलात तर काली मातेचं प्रस्त किंवा त्यांचा महिमा खूप आहे. त्यामुळे तिथं काली मातेला मासे आणि भात यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि भाजपने हेच हेरलं. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी असे पोस्ट दाखवायला सुरुवात केली की आमचं हिंदुत्व हे शाकाहारी हिंदुत्व नाहीये, तर ते भात खाणारे, मासे आणि भात खाणारे हिंदुत्व आहे असं केलं आणि पश्चिम बंगालच्या एकंदरीतच लोकसंस्कृतीशी जुळवण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे हिंदुत्व आहेत किंवा हिंदुत्ववादी जे भाजपला ममताला मतदान करणारे मतदार आहेत ते सुद्धा भाजपनं इमोशनलतेच्या नावाखाली आपल्याकडे वळवून घेतले. हे कारण त्यामागचं आहे. दुसरं असं आहे ते म्हणजे यांचा सयानी घोष या खासदार आहेत पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या. पण यांनी अ, काही स्लोगन्स वापरल्या की त्यामुळं हिंदू मतदारामध्ये भीती निर्माण झाली, की आंखों में है काबा, दिल में है मदीना अशा काही त्यांची भाषणं होती किंवा त्यांच्या कविता, शेरो-शायऱ्या होत्या. त्यामुळे मुस्लिम मतामध्ये जरी त्या परावर्तित होत असल्या, तरी हिंदूंना एक भीती वाटली की नाही तृणमूल काँग्रेस म्हणजे मुसलमानांची पक्ष, मुसलमानांची पार्टी असा समज हिंदूमध्ये झाला आणि ती हिंदू मतं कन्सॉलिडेट किंवा ज्याला ध्रुवीकरण असं म्हणतात, ती भाजपकडे वळण्यामध्ये कारणीभूत झाली. तृणमूल काँग्रेसनं सॉफ्ट हिंदुत्व का असेना, पण हिंदुत्वाच्या बाजूनं थोडं काम करणं गरजेचं होतं. ते त्यांनी या निवडणुकीमध्ये केलेलं नाही. त्याचा फटका त्यांना इथं आपल्याला बसताना दिसतोय. दुसरं असं आहे, की काउंटर अटॅक ज्याला म्हणतात, की हे जे हिंदुत्ववादाचे चेहरे आहेत, खास करून अमित शहा यांनी तर तळ ठोकून बसले होते ते पश्चिम बंगालमध्ये. त्यांनी खूप मिटिंगा घेतल्या. तर त्यांच्या 50 मीटिंग म्हणून असतात. म्हणजे एका व्यक्तीला 50 मतदारांची जबाबदारी दिली जाते. तर असे रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे तिथं आणि त्याचा फायदा त्यांना इथं काहीसा झालेला आहे. तर उत्तर प्रदेश हे पश्चिम बंगालला काहीसं लागूनच असं शेजारी राज्य आहे. तर या यूपीचा जे योगी आहेत, तर यांची हिंदुत्ववादाची इमेज काहीशी तिथल्या भागामध्ये लोकप्रिय आहे आणि तेच अमित शहानी हेरलं आणि योगीना तिथं खास करून हिंदू बहुल मतदारसंघामध्ये अ, त्यांचा प्रचार केला आणि हे कारण आपल्याला दिसून येतं. पुढचं असं आहे बघा, की 2016च्या निवडणुकीमध्ये महिला वर्ग जो आहे त्यांनी 48% मतदान दिलं होतं. 2021 मध्ये हा आकडा 50 पर्यंत गेला. तर 2016च्या निवडणुकीत भाजपला फक्त 10% मतं मिळाली होती. भाजपनं हाच आकडा 37% नेला होता. त्यामुळं महिलांना ₹3000 महिन्याला पैसे त्यांच्या खात्यावर पाठवले जातील. जसे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना. तर तशीच योजना त्यांनी राबवण्याचा संकल्प केला आणि त्याचा भरपूर असा सकारात्मक परिणाम आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे मतदार जो आहे, महिला मतदार जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा खूप परिणाम झाला होता आणि त्याचा फायदा भाजपला झाला होता. तसाच काहीसा फायदा इथं भाजपला होताना दिसून आलेला आहे. त्यानंतर जे एस-आय-आर आहे,
तर SIR मध्ये तब्बल 91 लाख मतं वगळली आहेत आणि त्यातला 70% मतदार जो आहे या 91 लाख मतदानामधला तो आहे ममता बॅनर्जींचा हक्काचा मतदार. त्यामुळे जिथं भाजप कायम 3 ते 4 हजार मतांनी हरायची, तो फरक यावेळी वाढला आणि यावेळीच्या ज्या सीटा आहेत त्या जास्त मतदानाचा फरक नाहीये, म्हणजे जिंकण्याचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे पर्सेंटेज जे आहे, मार्जिन जे आहे ते खूप कमी आहे यावेळी. आणि SIR मध्ये 70% मतदान हे ममतानं व्हायचं, तर हे 91 लाख मतदार त्यांचे हक्काचे त्यांनी काढून टाकले. आणि यामागं निवडणूक आयोगाचे जे ज्ञानेश कुमार आहेत त्यांनी खूप विकृतपणे काम केलेलं आहे आणि त्याचा तोटा ममताना झालेला स्पष्टपणे दिसून येतोय. याच्या पलीकडे जाऊन काही कारणं आहेत का? तर होय, ममतांचा अहंकार, त्यांची काहीशी देहबोली ही रागीट मानली जाते, किंवा 3 वेळा मुख्यमंत्रीपद केल्यामुळे त्यांनी काँग्रेस सारख्या मित्र पक्षांना कधी जुळवून घेतलं नाही. काँग्रेसला अक्षरशः तुच्छ लेखण्यामध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष सतत पुढे होता. त्यामुळे कोलॅबरेशन नाहीये, दोघांच्या मध्ये समन्वय नाहीये आणि त्याचा काहीसा फटका हा ममताना झालेला दिसतोय. आणि जर पक्षामध्ये काँग्रेसशी जर त्यांनी जुळवून घेतलं असतं तर नक्कीच काँग्रेसचा जो मतदार आहे हक्काचा तो सुद्धा ममता बॅनर्जीकडे शिफ्ट झाला असता, पण तसं होताना इथं दिसत नाही. एकंदरीतच काय की आता उद्धव ठाकरेंना त्यांनी कमजोर केलं, शरद पवारांची राष्ट्रवादींचे 2 तुकडे केले, स्टॅलिन सुद्धा आज पराभूत झालेले आहेत, चंद्राबाबू नायडू संपले किंवा संपवले जातील येत्या काळामध्ये. आता राहिले कोण? तर ते आहेत अखिलेश यादव. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये त्या निवडणुका लागतील आणि तिथं सुद्धा त्यांचा अशाच पद्धतीनं घात होईल. एकंदरीतच भारताची वाटचाल ही हुकुमशाही पक्षाकडे किंवा त्या दृष्टीनं वाटचाल चालू झाली आहे आणि येणारा काळ हा असाच आहे. एक पक्ष, एक 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 निवडणूक, एक देश, एक भाषा, एक धर्म असं काहीसं तत्वज्ञान पुढं भाजप आणू शकतं आणि त्या दृष्टीनंच त्यांची वाटचाल चालू आहे. तर एकंदरीतच आणि त्यानंतरचं म्हणजे बघा, 2 लाख CRPFचे लष्कर त्यांनी बंगालमध्ये आणून पेरले होते. आता निवडणूक आहे एका राज्याची, तर तुम्हाला 2 लाख लष्कर का लागतात? यातले किती पर्सेंटेज, यातले किती टक्के तुम्ही मणिपूरमध्ये घेऊन गेला होता आपल्या माता भगिनींचा एवढा मणिपूर जळत असताना? तर काही आपल्याला त्याचं उत्तर खूप निराशाजनक येतं. मोदींनी किती वेळा ते मणिपूरला जाऊन आले, तिथून जवळ आहे पश्चिम बंगालपासून तसं, पण ते त्यांच्याकडून झालेलं नाहीये. त्यामुळे CRPFनं सुद्धा लष्कराचा वापर जो केला त्यांनी एकदम ममतांच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी, तो पण इथं कारणीभूत होतोय. आणि हे दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या भारताचं, की हे लष्कर हे देशाचं रक्षण करण्यासाठी असतं, तर ती त्यांची ड्युटी त्यांना करू द्यायला पाहिजेत, ना की त्यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असं एका राज्यामध्ये आणून ठेवणं. त्याचाही परिणाम इथं आपल्याला झालेला दिसतोय. एकंदरीत सध्या लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. लोकशाही ही अस्तित्वातच नाहीये. येणारा काळ हा खूप कठीण आहे आपल्या सर्वांसाठी. त्यामुळे जे होईल ते आपण पाहणं हेच आपल्या हातामध्ये आहे. तोपर्यंत धन्यवाद.